दत्तात्रय पानसरे यांनी माघारीतून नेमकं काय मिळवलं? नमस्कार, मी प्रियांका. आय लव्ह नगर न्यूज मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीमध्ये अहिल्यानगर मधून अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांनी मोठ्या नाट्यमय घडामोडीनंतर माघार घेतली होती. मात्र या माघारीतून त्यांनी नेमकं काय साध्य केलं? भविष्यात याचा त्यांना काय लाभ होणार आहे? त्यांना काही शब्द दिलाय का? त्याचं पालन होणार आहे का? याची चर्चा आता सुरू झाली आहे. आता नेमकं काय घडलं ते देखील पाहूयात. अर्ज माघारीच्या दिवशी पानसरे यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली. त्यापूर्वी मोठ्या नाट्यमय घडामोडी झाल्या. यावेळी बोलताना त्यांनी आपल्याला भविष्यात आमदार करण्याचा शब्द मिळाल्याचं सांगितलं होतं. मात्र पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी असा कोणालाही काहीही शब्द देण्यात आला नसल्याचं त्याच वेळी स्पष्ट केलं. मुळात पानसरे यांनी माघारीपूर्वी मंत्री विखे पाटील आणि त्यानंतर खुद्द उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्यासोबतही चर्चा केली होती. मात्र त्यातून तोडगा निघाला नव्हता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही त्यांचं बोलणं करून देण्यात आल्याचं सांगण्यात आलं. शेवटी अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांची मध्यस्थी यशस्वी झाल्याचं दिसून आलं. जगताप यांच्याशी बोलणं झाल्यानंतर पानसरे यांनी माघारीवर शिक्कामोर्तब केलं असं त्या दिवशी दिसून आलं होतं. अशी माघार घेताना काहीतरी पदरात पाडून घेण्याची नेत्यांची पद्धत असते. नगरचंच उदाहरण घेतलं तर मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये माघार घेताना विवेक कोल्हे यांना आमदारकीचा शब्द देण्यात आला होता. त्यानुसार त्यांना अलीकडेच विधान परिषदेची उमेदवारी मिळाली. त्यानंतर राहुरी पोटनिवडणुकीच्या वेळी प्राजक्त तनपुरे यांनाही असाच शब्द देण्यात आला होता. तोही अखेर पूर्ण झालाय. तसा पानसरे यांना काय शब्द देण्यात आला, त्याचं पुढे काय होणार आहे अशी चर्चा सुरू आहे. पानसरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आहेत. सध्या त्यांना याच पक्षाच्या कोट्यातून पणन महामंडळाचं अध्यक्षपद मिळालेलं आहे. मात्र या महामंडळात सध्या कुरबुरी सुरू आहे. भाजपच्या काही संचालकांनी पानसरे हटाव मोहीम सुरू केल्याचं सांगण्यात येते. त्यामुळे पानसरे यांनी माघारीच्या बदल्यात हे वातावरण शांत करण्याचा शब्द घेतल्याचं सांगण्यात येते. तर आणखीन एक अशी चर्चा आहे की लवकरच होणाऱ्या अहिल्यानगर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना संधी दिली जाणार असल्याचं सांगण्यात येते. मात्र याबद्दल पानसरे किंवा त्यांना माघार घेण्यासाठी प्रयत्न करणारे नेतेही जाहीरपणे काहीही बोललेले नाहीत. स्वतः पानसरेही याबद्दल बोलत नाहीत. उलट पानसरे यांच्या मते त्यांना आमदार व्हायचं होतं. आता नाही संधी मिळाली तर भविष्यात नक्की संधी देण्याचा शब्द आपल्याला भाजपच्या नेत्यांनी दिला आहे असं पानसरे माघारीच्या दिवशीच नाट्याचा समारोप करताना बोलले होते. तर दुसरीकडे त्याच वेळी पालकमंत्री विखे पाटील यांनी मात्र माघारीसाठी कोणालाही काहीही शब्द देण्यात आला नसल्याचं सांगितलंय. त्यामुळे पानसरे यांना माघारीतून नेमकं काय मिळालं हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरितच आहे. त्यांनी त्यांचं राजकीय महत्व मात्र वाढवून घेतलं आहे. जी चर्चा दुसरे अपक्ष उमेदवार करण ससाने यांची होणं अपेक्षित होतं, ती चर्चा स्वतःकडे ओढून घेण्यात पानसरे यांनी यश मिळवल्याचं दिसतंय. याचा प्रत्यक्ष लाभ त्यांना कसा आणि कधी होणार हेच पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज.